हॅलो, नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं परत एकदा स्वागत करते. आजची जी माझी रेसिपी आहे ती म्हणजे जे आपले अख्खा मूग असतो, हिरवा मूग, त्याचा हा शिरा आहे किंवा आपण हलवाही म्हणू शकतो. तर एरवी आपण असं बघतो की जी मुगाची डाळ असते पिवळी, आपण त्याचा हलवा बनवतो म्हणजे शिरा बनवतो. तर हे जी अख्खी मूग आहे त्याचाही शिरा आपण तेवढाच छान टेस्टी बनवून तयार करू शकतो. तर तुम्हालाही जर आवडत असेल तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करू शकता. तर सुरुवात करूया रेसिपीला. तर ही 1 वाटी एवढे मी अख्खे मूग घेतलेले होते. तर आदल्या दिवशी रात्री आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं आहे. तर इथे मी मूग पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याला रात्रभर छान नरम होईपर्यंत भिजत घालून ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी मूग आपलं छान भिजलेली आहे आणि सॉफ्टही झालेली आहे. तर आता याचं जे रात्रभराचं भिजलेलं पाणी आहे ते काढून घेणार आहोत आपण आणि आता याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर बारीक म्हणजे खूप जास्त मी पेस्ट केलेली नाही आहे, थोडंसं रवाळ टेक्स्चर याचं ठेवलेलं आहे. खूप जास्त बारीक केली तर मे बी होऊ शकते की हलवा थोडासा चिकटही लागू शकतो, त्यामुळे थोडंसं टेक्स्चर याचं रवाळच ठेवलेलं बरं. त्यानंतर कढईमध्ये तूप गरम झालेलं आहे आणि आता जे आपलं मुगाच्या डाळीचं बारीक केलेलं जे मिक्सचर आहे ते आता आपल्याला तुपामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता याला छान मस्त निवांत अर्धा ते पाऊण तास आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मुगाच्या डाळीच्या हलव्याला तसंही तुपाचं प्रमाण थोडंसं जास्तच लागत असते. तर त्यामुळे आता सुरुवातीला मी काही तूप घातलेलं होतं, त्यानंतर हळूहळू मी वरून एक छोट्या चमच्याने तूप टाकत गेले आणि त्यानंतर हा छान डाळीचा पेस्ट भाजत गेले. तर डाळ आपली जोपर्यंत भाजणं होते तोपर्यंत आता आपल्याला इकडे दुसऱ्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये साखरेचा पाक बनवून तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये छोट्या आकाराच्या वाटीने 2 किंवा पावणे 2 वाट्या साखर घातलेली आहे. तर गोडाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आणि आता याला आपल्याला पाक म्हणजे पूर्ण 1 ताराचा किंवा 2 ताराचा पाक नाही बनवायचा आहे, तर फक्त थोडंसं आपण गुलाबजामला वगैरे बनवतो त्या पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे. तर आता इथे 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की डाळ जी आपली मूग आहे ती मोकळी आणि छान भाजल्या जात आहे आणि त्याचा कलरही पूर्ण चेंज झालेला आहे. तर ही 15 मिनिटाच्या नंतरचं हे आहे. डाळ मूग आपली अशा पद्धतीने दिसत आहे आणि आता आपल्याला परत याला अजून 15 ते 20 मिनिटं छान अजून भाजून घ्यायची आहे. तर हळूहळू जशी मूग भाजलं जात आहे तशी ते छान ड्राय बनत चाललेली आहे आणि त्याचं टेक्स्चर जे आहे ते अजून छान असं रवाळ बनत चाललेलं आहे. तर मला हे मूग भाजून घ्यायला पूर्ण कमीत कमी मी पाऊण तास मूग भाजून घेतलेले होते. तर त्यानंतर आता आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे. तर मी सेपरेट दुसऱ्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय न करता इथेच मी थोडंसं ते जे मिक्सचर आहे मुगाचं ते बाजूला करून मधात थोडंसं तूप घालून त्यामध्ये मी बदाम थोड्याशा फ्राय करून घेतलेल्या होत्या. तर मी फक्त बदामच घातल्या होत्या, तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तर आता इथे मी बदाम छान तिथेच कढईमध्ये 2 मिनटं फ्राय करून घेतलेले होते आणि मग त्यानंतर पूर्ण ते तूप आणि बदाम सर्व मुगाचं जे मिक्सचर आहे त्यामध्ये मिक्स करून टाकलेलं होतं. तर आता इथे बदाम थोडीशी हलकी फ्राय झाली की सर्व बदाम आपल्याला मुगाच्या मिक्सचरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपलं पूर्ण जे मुगाच्या डाळीचं मिक्सचर आहे ते छान भाजून तयार रेडी झालेलं आहे. त्यानंतर आपला जो पाक होता साखरेचं पाणी ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर आता आमच्याकडे थोडं गोडाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे हे जे साखरेचं पाणी आहे ते थोडंसं जास्त पातळ दिसत आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यापेक्षाही घट्ट पाणी ठेवू शकता. आणि आता हे सर्व पाणी टाकून घेतल्यानंतर 1 वाटी मुगाला मी 1.5 ग्लास पाणी एवढं वापरलेलं आहे. आणि आता आपल्याला याला छान पाणी पूर्ण सोकून जाईपर्यंत आणि छान आपला जो हलवा आहे तो शिजेपर्यंत याला छान शिजवून घ्यायचा आहे.
तर मध्ये मी यामध्ये थोडंसं दालचिनीचं पावडर फ्लेवरसाठी घातलं होतं आणि वेलची आणि जायफळाचं पावडरसुद्धा घातलं होतं. तो शॉट माझा रेकॉर्ड झाला नाही होता, त्यामुळे ते शूट झालेलं नाही आहे. तर वेलची पावडर आणि जायफळही तुम्ही घालू शकता. तर आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. तुम्हाला कितपत तुमचा हलवा एकदम ड्राय आवडत असेल तर तुम्ही अजून यापेक्षाही जास्त तुम्ही गॅसवरती 15 मिनटं अजून ठेवू शकता, तर तो परत ड्राय होईल. किंवा जर तुम्हाला असं थोडंसं ओलसर हवं असेल तर तसंही तुम्ही ठेवू शकता. तर या पद्धतीने मी कन्सिस्टन्सी ठेवली होती आणि आपला हिरव्या मुगाचा छान मोगर किंवा हलवा बनवून तयार झालेला आहे. खूप टेस्टी लागतो, खूप छान लागतो. तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या कुक विथ स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बरं, एक छोटीशी गोष्ट अशी सांगायची राहिली की तुमच्याकडे जर ग्रीन कलरचा फूड कलर असेल तर तोही तुम्ही यामध्ये थोडासा किंचितसा टाकू शकता, जेणेकरून याला अजून छान मस्त कलर येईल. तर तुम्ही तेही ट्रिक यूज करू शकता.